पुढचा चेंडू संकेत याचा राजा याला बसून घे धावायचा बघ कुठून आहे. हा आताचा सामना चालू असताना पहिला बॉलिंग करतो तो राजा ओंकार याला सुंदर कटवला चेंडू एका धावेसाठी एका धावेने संघाचं खातं खुललं जात आहे. संघाची धाव संख्या होते 3-1. पुढचा चेंडू राजा याचा ओंकार याला बघूया ओंकार काय कामगिरी करतो ते. पुढचा चेंडू आणि सुंदर कटवलेला एक धावेसाठी या एक धावेने संघाची धाव संख्या 3-2. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज सुद्धा मानावे लागेल दोघांचे सुद्धा एक धाव आतापर्यंत. पुढचा चेंडू राजा याचा एक धाव मिळते. सुंदर कटवला चेंडू सोडलेल्या संघाला एक धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावे लागते. धाव संख्या होते 3-3. पुढचा चेंडू राजा याचा सुंदर कटवला एक धावेने संघाची धाव संख्या होते 3-4. बरोबर आहे. लक्ष द्या. पुढचा चेंडू राजा याचा ओंकार याला खरोखरच उत्कृष्ट कटवला चेंडू ओंकारने आणि सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल संघाचं आणि खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल. बारीक लक्ष द्या. पन्हाळे या संघाचे धाव संख्या होते सोली या संघाची 5. 1-5-5. पुढचा चेंडू राजा याचा आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागते महालक्ष्मी सोले या संघाला. पहिला षटकार करीत महालक्ष्मी सोले या संघाची धाव संख्या होते 1-6. 1-6. पाठी घे ना. मागा सर कोरा आतमध्ये जातील आणि बस आता खाली बसायचा दुकानी जाऊन दे. तयार राहतो. बारीक दिसता काय राजा जरा तो बाहेर जरा तो बाहेर बस. एकच धाव भेटते. या एक धावेने संघाची धाव संख्या होते 7. 1-5-7. पहिला पुढचा चेंडू प्रमोद याचा आणि सिंगलमध्ये 8. 1-5-8. पुढचा चेंडू खरोखर क्षेत्ररक्षण करताना पन्हाळे हा संघ बॉल टाका सेम 4च राहिले. निलू जरा पुढचा चेंडू होया आडवा आणि एकच धाव भेटते. या एक धावेने धाव संख्या होते 9. 1-9. पुढचा चेंडू प्रमोद याचा साहिलला उत्कृष्ट फलंदाजी करताना साहिल मानावं लागेल. पन्हाळे या संघाचा पुढचा चेंडू सिंगल टाक बारीक खाली बसून जा. पुढचा चेंडू धाव संख्या होते 1-6. त्या संघासाठी काय कामगिरी करतोय चौकार मारतोय 1 रन काढतोय. ओंकारला मारा करणार प्रमोद आणि सुंदर काय मॅच करतो यार. आणि चेंडू तो पण खाली गेला. पुढचा चेंडू आणि शेवटचा चेंडू या सामने या धावातून बघूया काही काय करतो ते.
आणि सुंदर गटाला मानावं लागेल आणि अजून पन्हाळा या संघाचे सलामीर राजा आणि नॉन स्ट्राईकला येतो गौरव सौरभ नॉन स्ट्राईक पुणे या संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाच्या पहिल्या षटक दोन मध्ये संकेत खरोखरच उत्कृष्ट समाधान मानावं लागतं पन्हाळा या संघाला बघूया सौरभ आपल्या संघासाठी काय करत होतो सुंदर मानावं लागेल एक धाव पुढचा चेंडू संकेत याचा राजा याला राजा शॉट आहे भिंचूत झाली मॅच आली आहे 4 रनासाठी संघाची धावसंख्या होते 6 3 बॉल 6 तीनला 3 येऊन दे 9 झाले तीनला 10 राहते पुढचा चेंडू संकेत याचा राजा याला बघूया काय करतो राजा आणि सुंदर पटवला चेंडू आणि चेंडू निर्धाव जातो राजा 2 येऊन दे रे झाला 6 राहती ओके येणार एक्स्ट्रा घेतोय सर 6 झालेत ना काय बोंबलू नका थांबा बघूया संकेत याचा पुढचा चेंडू राजा याला ए राजा शांत तू 2 काढ बरोबर मॅच आहे 8 अरे शांत राहा संकेत याचा राजा याला बघूया आणि बारीक डॉट नको का सिंगल येऊन दे मी आता सांगतो मानावं लागेल संकेत याचं बॉल टू बॉल राहतील 5 बॉल 7 झाले येऊन दे फक्त टॅप मारून खरोखरच उत्कृष्ट असा सामना रंगात चुरशीचा अत्यंत चुरशीचा असा सामना चाललेला आजच्या दिवसातला सेमीफायनलचा सामना 4 रनाने संघाची धावसंख्या होती 11 अजूनही संघाला जिंकण्यासाठी 6 गोल आवश्यकता सिंगल खेळ साहिल फलंदाज ए रोया खरोखर महालक्ष्मी सोल्डे या संघात सुद्धा कौतुक करावं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना समोर मारलंस तरी चालतं त्याला मारा करणार 2 हव्या फक्त संघाची धावसंख्या होते 4 बॉल बघूया पुढचा चेंडू साहिल याचा पुन्हा एकदा सौरभ केलं पाहिजे खरोखरच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे अजूनही पन्हाळा या संघाला जिंकण्यासाठी 3 बॉल 2 धावांची आवश्यकता बरोबर एक संघाची धावसंख्या होते बारीक 2 बॉल 1 टॅप मार
टप्पात पडू देऊ नको मार टॅप समोरच मार बाजू काही मारू नको ए बाहेर थांब बघूया संघ काय करतो आपला साहिल काय करतो आपल्या संघासाठी पुढचा चेंडू शाबास रे एक नंबर शाबास खेळ करा.